देवशयनी आषाढी एकादशी निमित्त पद्मशाली चौक येथील श्री विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। आषाढी एकादशी निमित्त पद्मशाली चौक येथील श्री गणेश विठ्ठल मंदिरात पहाटे 4 वाजता काकड आरती करण्यात आली। त्यानंतर श्री विठ्ठल मूर्तीचा पंचामृताने विधिवत अभिषेक करण्यात आला। अभिषेकानंतर होम हवन, दीप, धूप, नैवेद्य आदी धार्मिक पूजा विधी पार पडले। पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती। मंदिर परिसरात नारळ, हार, फुले, प्रसादाची अनेक दुकाने थाटली होती। लहान थोर भाविक नाम व टिळा लावून दर्शनासाठी येत होते। या संदर्भात मंदिराचे पुजारी आणि मंदिर समितीचे प्रवीण अल्ली यांनी अधिक माहिती दिली। दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षी आषाढी एकादशी साजरा करण्यात आलेला आहे। साजऱ्याला प्रतिसाद भक्तांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे आणि सकाळी आरती, अभिषेक आणि होमहवन झालेलं आहे। संध्याकाळी भजन होणार आहे। उद्या महाप्रसादाचा वाटप आहे। तरी सर्व भक्तांनी प्रसादाचा लाभ घ्या।